3 वर्षाच्या चिमुकलीवर स्वतःची हवस भागवून त्या नराधमानं तिचा निरागस चेहरा दगडानं ठेचून त्या लेकीची हत्या केली। मन हेलावून टाकणारी ही घटना घडली आहे मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावात। नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राइम रिपोर्ट। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात क्रूरता व राक्षसी प्रवृत्तीची परिसीमा गाठणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे। रविवार दुपारनंतर खेळण्यासाठी घराबाहेर पडलेली चिमुकली बराच वेळ झालं तरी घरी न परतल्यानं पालक व नातेवाईकांनी तिची शोधाशोध सुरू केली। 2-2.5 तास झाले तरीही ती सापडेना, म्हणून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। पण त्याआधीच रात्री उशिरा शोध घेणाऱ्या गावकऱ्यांना गावाला खेटून असलेल्या मोबाईल टॉवर जवळ तिचा मृतदेह आढळून आला। छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेलं शरीर, रक्तबंबाळ झालेला चेहरा, हे अमानुष कृत्य केलं होतं 26 वर्षाच्या विजय खैरनार या नराधमानं। या नराधम तरुणानं 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर दगडाने डोकं ठेचून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे। संशयित नराधम व मृत चिमुकली यांचं घर शेजारी आहे। रविवारी खेळण्यासाठी बाहेर पडलेल्या चिमुकलीला चॉकलेटचा बहाणा देऊन त्यानं घरात बोलावून घेतलं, त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले। त्यावेळी ती जिवंत होती। एवढ्यावरच तो तरुण थांबला नाही, तर त्यानं कुठलीही दया न दाखवता त्या जिवंत चिमुकलीला तोपर्यंत दगडानं ठेचलं जोपर्यंत तिचा श्वास थांबत नाही। नाशिक येथे करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात चिमुकलीवर अत्याचार झाल्याचं तसेच डोक्यात वर्मी घाव बसल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। हा तरुण वृद्ध आजीसोबत त्या गावात राहत होता। रविवारी आजी बाहेर गावी गेल्यानं घरी एकटाच असताना त्यानं हे दुष्कृत्य केल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले। आणि ज्या मोबाईल टॉवरच्या शेजारी चिमुकलीचा मृतदेह आढळून आला ते ठिकाणही त्या तरुणाच्या घराला लागूनच आहे। काही काळापासून बेपत्ता असलेल्या चिमुकलीची निर्घृणपणे हत्या झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण गावात त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले। मोठ्या संख्येने जमलेल्या गावकरी व नातेवाईकांनी एकच आक्रोश केलाय। आरोपीला त्वरित अटक करून फाशी द्यावी अशी मागणी आता गावकऱ्यांकडून केली जाते। संपूर्ण पंचक्रोशीत आता न्याय मिळण्यासाठी टाहो फोडला जातोय। घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीनं तपासाचे चक्र फिरवले आणि त्यानुसार त्या नराधमाला ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी धाक दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। न्यायालयानं त्याला 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी डोंगराळे येथे भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली। आरोपीला तातडीनं फाशी द्यावी असा आग्रह त्यांच्याकडे देखील गावकऱ्यांनी धरलाय। मालेगाव कुसुंबा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून परिसरातील महिला आणि पुरुषांनी निषेध व्यक्त केलाय। तसेच गावात दिवसभर कडकडीत बंदही पाळण्यात आला। डोंगराळे येथील चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणाचा मालेगाव वकील संघानं देखील निषेध केलाय। ही घटना अत्यंत क्रूर असल्यानं संघाच्या कोणत्याही सभासदानं आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये अशी विनंती संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधाकर निकम यांनी केली होती। त्याचप्रमाणे सोमवारी संबंधित आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर उभं केलं असता त्याचे वकीलपत्र घेण्यासाठी एकही वकील पुढे आला नाहीये। या चिमुकलीला नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। मात्र किती दिवस अशा हैवानांच्या वासनेला मुली बळी पडत राहणार? याला पूर्णविराम कधी लागणार? असे अपराध करताना या नराधमांना न्याय व्यवस्थेची भीती का वाटत नाही? हे प्रश्न आता मानवतेला किंबहुना प्रशासनाला लांछन लावत आहे।